झाडावरून खाली पडल्यावर हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसं घाबरण्याचं कारण नसतं. मात्र हीच दुखापत गंभीर स्वरूपाची झाल्यावर सर्वसामान्यांच्या पायाखालची वाळू सरकते. असाच एक मुलगा झाडावरून खाली कोसळून उजव्या हाताचं मनगट आणि कोपऱ्याचं हाड तुटून बाहेर दिसून आलं. गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानं मुलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ठाण्यात राहणारा अंकुर 4 दिवसांपूर्वी आंब्याच्या झाडावर चढला होता. झाडाचा अंदाज न आल्यानं तोल जाऊन तो खाली पडला. शरीराचा सर्व भार हातावर आल्यानं उजव्या हाताला गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपराकडील हाड मोडलं. मोठ्या वेदना अंकुरला झाल्या. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यानं मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणं त्यांच्या खिशाला परवडणारं नव्हतं. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार चांगले होत असल्याचं अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आलं. त्यानुसार सोमवारी रुग्णालयात त्याला दाखल केलं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली आहे. हाताला जबर मार लागून हाताची दोन्ही हाडं एक्स-रे मध्ये तुटलेली दिसून आली. त्यामुळे जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचं मोठं आव्हान रुग्णालयासमोर होतं. अंकुर लहान असल्यानं त्याच्या हाताला होणाऱ्या वेदनाही सांभाळायच्या होत्या. मात्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकानं शर्थीचे प्रयत्न केले आणि शस्त्रक्रिया यशस्वी केली. दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यावर अंकुरच्या कुटुंबियांनी रुग्णालयाचे आभार मानलेत. शस्त्रक्रिया करतेवेळी अपघात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदेश रंगारी, वरिष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर विलास साळवे, डॉक्टर अजित भुसागरे, भूलतज्ज्ञ डॉक्टर रुपाली यादव, मिलिंद दौडेमामा, सिस्टर गायकर, भक्ती ठाकरे मामा, मदन मामा यांनीही अथक परिश्रम घेतले. सब मिलके आज गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवू लागल्यानं गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळते. शहरातील बाजार या ठिकाणी माठ विक्रीची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचं बाजारात आगमन झाले. मात्र माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्यानं यंदा माठाच्या दरातही 10% वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. होळीनंतर माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनवत असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणं गरिबांना आवाक्याबाहेर असल्यानं मातीच्या माठातून तहान भागवतात. मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात माठाला मागणी असते. शहरातील काही भागात माठ विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली आहेत. बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याच्या माठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली, त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झाला आहे. माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं गतवर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 100 ते 300 रुपयांपर्यंत पोहोचल्यात. लहान मोठ्या आकारातील लाल काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी तयार आहेत. उन्हाचा कडाका वाढल्यानं माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून नागरिकांकडून चांगली मागणी आहे. नमस्कार, मी वीरा विजय पाटील. ऍक्च्युली फ्रीजच्या पाण्याचा खूप दुष्परिणाम आहे. कारण आता जसा उन्हाळा सुरू होतोय, आपण बाहेर वगैरे फिरतो आणि पटकन डिरेक्टली जेव्हा थंड पाणी पितो तेव्हा घशाचे प्रॉब्लेम होतात, मुलं आजारी पडतात.
पण खरंच माठाचं पाणी रिफ्रेशिंग आहे. नॅचरल जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल आणि नॅचरलचं हवी असेल खरंच माठाचं पाणी प्या. आणि लास्ट इयर पण मी दरवर्षी माठाचं पाणीच पिते आणि आमच्या घरी सगळेजण, माझा छोटा मुलगा आहे तो देखील माठाचंच पाणी पितो. पण खरंच म्हणजे जोपर्यंत आम्ही माठाचं पाणी पितो 3-4 महिने असेल, वर्षभर असेल, कसलेही त्याचे साईड इफेक्ट आम्हाला दिसत नाही. खूप नॅचरल आहे. पण यावेळेला जरा रेट जास्त वाटतंय, कारण मागच्या वर्षी घेतलं होतं तेव्हा रेट कमी होते, आता जरा रेटमध्ये फरक आहे. पण खरंच तुम्ही आवर्जून माठातलं पाणी प्या, कारण ते खरंच आरोग्यदायी. आता माझाही कसा बसलाय, कारण फ्रीजचं पाणी कंटिन्यू पण म्हणून मी माठ घेतलेला आहे. तर खरंच माठाचं पाणी प्या. कितीचा माठ पडला तुम्हाला यावर? मला आता ऍक्च्युली 300चा पडलाय, छोटी साईज आहे. मागच्या वेळेला मला आणखी तो स्वस्त पडला होता 200 रुपयाला. जरा आता रेटमध्ये वाढ झालेली. ठाणे महानगरपालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी या उद्देशातून ई-ऑफिस प्रणाली लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. या निर्णयामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या अर्जासह विविध प्रकल्पांच्या प्रस्ताव ऑनलाईनद्वारे हाताळणार असून येत्या 1 एप्रिलपासून ही प्रणाली लागू करण्यासाठी पालिकेनं विविध विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या प्रणालीमुळे पालिकेनं कागदविरहित कामकाजाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचं चित्र आहे. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये ठाणेकरांना पालिका मुख्यालय किंवा प्रभाग समिती कार्यालयात यावं लागू नये यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच ठाणे महापालिकेच्या कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी ही प्रणाली लागू करण्यात येईल अशा घोषणा राव यांनी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी आता येत्या 1 एप्रिलपासूनच करण्याचा निर्धार पालिका प्रशासनानं केला असून त्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचं चित्र आहे. शासनाच्या NIC या संस्थेच्या माध्यमातून ठाणे महापालिका प्रशासन ई प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. या प्रणालीद्वारे विविध प्रस्तावांच्या नस्तींवर संबंधित अधिकारी ऑनलाईनद्वारे मान्यता देणार आहेत. त्यामुळे हे कामकाज कसं करायचं याचं प्रशिक्षण महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका मुख्यालय तसंच माजिवडा येथील URCTच्या कार्यालयात दिलं जात आहे. NIC या संस्थेचे 4 अधिकारी हे प्रशिक्षण देत असून ही प्रणाली येत्या 1 एप्रिलपासून नागरी सुविधा केंद्रात सुरू करण्याचा पालिकेनं निर्धार केलाय. यामुळे प्रस्तावाची नस्ती किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखरेख प्राप्त झाल्यावर अर्जांवर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवणं शक्य होणार आहे. अनेकदा विविध प्रस्तावांच्या नस्ती पालिकेतून गायब झाल्याचं समोर आले. मात्र या प्रणालीमुळे नस्ती गायब होण्याचे प्रकार टळणार आहेत. या प्रणालीद्वारे मंजूर झालेले प्रस्ताव तसंच इतर महत्त्वाचे दस्तऐवज ठाणेकरांना महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रणालीसाठी महापालिकेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक शासकीय ईमेल ID करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. हॉर्न, प्रचंड वाहतूक कोंडी, बांधकाम साईटवरील गोंगाट तसं मोठ्या आवाजात गाणी वाजवणं या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले आहेत. आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः 71 ओलांडले असल्यानं ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात बोलणं, विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवणं, प्रत्येक 50 मीटर अंतरावर सुरू असलेली बांधकामं अशा विविध कारणांमुळे ठाणेकरांच्या अक्षरशः कानठळ्या बसू लागल्याचं अहवालात समोर आले. शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्रांमध्येही आवाजाच्या पातळीनं उच्चांक गाठला असल्याचं समोर आले. ध्वनीची तीव्रता जर 70 डेसिबल पेक्षा जास्त असेल तर मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आलाय. मात्र 2022 आणि 2023 या मागील 2 वर्षांच्या तुलनेत 2024 या वर्षात ध्वनीची तीव्रता 60 ते 71.5 डेसिबल पर्यंत पोहोचली असल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे. दरम्यान शहरात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाला उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे। केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्यही विलीनीकरणास अनुकूल असून रेल्वे मंत्रालयाने याबाबत तातडीने ठोस पावलं उचलून कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गती द्यावी अशी आग्रही मागणी खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केली आहे। कोकण रेल्वेची स्थापना 1990च्या दशकात एका ऐतिहासिक पावलासारखी झाली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडत पश्चिम किनारपट्टीच्या भागाला कोकण रेल्वेमुळे नवी गती दिली गेली। भारतीय रेल्वेने यामध्ये 51% भांडवली गुंतवणूक केली तर महाराष्ट्र 22%, कर्नाटक 15%, गोवा 6% आणि केरळ राज्य शासनाने 6% आर्थिक भागीदारी केली होती। वास्तविकतः मूळ करामध्ये 10 वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणं अपेक्षित होतं। मात्र दुर्दैवाने आजतागायत विलीनीकरण पूर्ण झाले नसल्याची खंत खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली। आज परिस्थिती अशी आहे की कोकण रेल्वेची क्षमता 175% वापरली जाते, परंतु नवीन प्रवासी गाड्या आणि मालवाहतूक गाड्यांची सुरुवात होऊ शकत नाही, कारण निधीची मोठी कमतरता आहे। देशाच्या इतर भागात रेल्वेला केंद्र सरकारकडून मोठं अर्थसहाय्य मिळतं, तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हे स्वतंत्र कॉर्पोरेशन असल्यामुळे ते या सहाय्यापासून वंचित राहिले असल्याचंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं। रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळवण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणं आवश्यक आहे। विलीनीकरण झाल्यास रेल्वेचे ट्रॅक दुहेरीकरण, तिहेरीकरण आणि दरड कोसळण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना, सर्व रेल्वे स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाट, फलाटावरील शेड आणि पूल, कोचिंग डेपो, लोको शेड, टर्मिनस यांसारख्या पायाभूत सुविधा तसंच भरीव निधी उपलब्ध होणार आहे। विलीनीकरण झाल्यानं रेल्वेच्या कमी दरात प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे। नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे। केरळ, कर्नाटक आणि गोवा यांनी यापूर्वीच या निर्णयाला संमती दिली आहे। महाराष्ट्रानं फक्त एकच विनंती केली आहे की या ऐतिहासिक ब्रँडचं नाव कोकण रेल्वे कायम राहावं आणि केंद्र सरकारनंही ते मान्य केले। केंद्र सरकारला आपण विनंती करतो की या विलीनीकरणाच्या प्रक्रियेला लवकरात लवकर गती दिली जावी आणि गेल्या 3 दशकांपासून दर्जा आणि संसाधने या गोष्टींची कोकण रेल्वे जी हक्कदार आहे ती तिला मिळायलाच हवी अशी अपेक्षा नरेश मस्के यांनी यावेळी व्यक्त केली।